अशा पद्धतीच्या अळूच्या पानाच्या वड्या बनवण्यासाठी आपण सर्व अळूची पाने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. एका बेलण्याच्या साहाय्याने असे लाटून घेतलेले आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये 2 मोठी चमचे बेसन पीठ, त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ चवीनुसार घेतलेले आहे. त्यानंतर त्यात आपण पांढरे तीळ टाकलेले आहेत. नंतर आपण लसणाची पेस्ट टाकली. नंतर 2 टमाट्याची प्युरी टाकली आणि पाणी टाकून मिक्स करून घेतले. नंतर एका कढईमध्ये पाणी तापायला ठेवलं. एका जाळीच्या भांड्याला तेल लावून घेतले वड्या ठेवण्यासाठी. नंतर सर्व अळूच्या पानांना आपण बेसन पीठ लावून घेतलं. 4 ते 5 अळूच्या पानांना आपण बेसन पीठ लावलेलं आहे आणि त्याचा रोल केलेला आहे. अशा पद्धतीने सर्व अळूच्या पानांचा रोल करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण कढईमध्ये पाणी तापायला ठेवलेलं होतं. ते पाणी गरम झाल्यानंतर 20 मिनिटांपर्यंत वड्या वाफलून घेतल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडलेल्या आहे. नंतर एका कढईत तेल तापायला ठेवून तेल गरम झाल्यानंतर आपण त्या वड्या मंद आचेवर क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेल्या आहे. अशा पद्धतीने आपण सर्व अळूच्या वड्या मंद आचेवर तळून घ्यायच्या क्रिस्पी होईपर्यंत.